कुरकुरीत आणि खमंग आलूवडी कोणाला नाही आवडणार, परंतु करायची कशी हा प्रश्न पडतोय। तर खाजवणारी आलूवडी असते, तर काहींना माहितीच नसते कशी करायची ती, तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर छान अशी आलूवडी कशी करायची ते चला बघूया। नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी चण्याच्या डाळीपासून म्हणजे वेगळ्या थोड्या पद्धतीने आलूवडी बनवणार आहे। तर मी चण्याची डाळ घेतली 1 वाटी आणि ती भिजत घातली, तर अर्धा तास मी ठेवणार आहे। तर आता आपण कशी आळू बघायची, तर ही आहे आलूवडीची आळू। तर त्याची पानं अशी डार्क असतात आणि देठ काळे असतात। तर ह्या आळूची आलूवडी बनवायची। तर ही पानं आलूवडीची आहेत आणि दुसरी जंगली असतात, तर ती पानं अशी थोडी सफेद रंगाची असतात, म्हणजे भुरकट लाईट ग्रीन कलर असतो। तर हे बघायचे देठ असे काळे असतात आणि त्याचे पांढरे देठ असतात। तर ही पानं मी काढून घेतलेत। तर ही पानं आता मी मीठ पाण्यातून बुडवून घेतलेत। आता आपल्याला ह्यासाठी चिंच आणि गुळ लागणार आहे। तर मी चिंचेमध्ये पाणी घालून ठेवते आणि गुळामध्ये पण। तर आपल्याला गुळ आणि चिंच यामध्ये घालायची आहे। तर आता ही बघा डाळसुद्धा छान अशी फुगलेली आहे। तर आता हिचं आपण वाटण करून घेणार आहोत, वाटून घेणार आहोत ती। तर आता ही चाळणीमध्ये मी नितळून घेतले, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवायची। तर आता ही डाळ मी मिक्सरमधून फिरून घेते। तर आता हे असं चिंचेचं पाणी मी करून घेते आणि ते गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते। तर आता हे पाणीसुद्धा आपल्याला ह्या डाळीमध्ये टाकायचं आहे। हे बघा मी यामध्ये डाळीमध्येच हे पाणी टाकलंय गुळाचं आणि चिंचेचं। तर आता ह्यामध्ये वाटण आपलं घरचं असतं खोबऱ्याचं, सुक्या खोबऱ्याचं, ते घालते। सुकं खोबरं घालते, आलं लसूणची पेस्ट घातले मी 1 चमचा। आता सुकं खोबरं मी 3 चमचे घातलं ह्यामध्ये। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊ। तर आता त्यासाठी आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर आता मी 2 चमचे गरम मसाला घेतलाय, लाल तिखट घेते 2 चमचे। तर जरा अशी झणझणीत अशी आलूवडी होते, तिखट आणि आंबट गोड अशी। हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे, तर ते आपण नंतर घालूया। तर 1 चमचा मी ओवा घालते क्रश करून। आता हे आपण मिक्सरमधून हे बघा हे फिरून असं जाडसरच ठेवायचं आहे। बेसन एकदम बारीक असतं, तर त्याच्यामुळे हे पीठ एकदम चांगलं होतं। तर हे आता मिक्सरमधून काढून घेतलंय। आता त्याच्यामध्ये हे मसाले आपल्याला घालायचे आहेत। तर त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर तांदळाचं पीठ मी 1 चमचा याच्यामध्ये घातलंय, पण आता याच्यामध्ये मी घालते 3-4 चमचे असे तांदळाचं पीठ घालून घेते। 1, 2 आणि 3 आणि 1 चमचा मी आधी घातलाय, म्हणजे 4 चमचे मी तांदळाचं पीठ घातलंय। आता हे मिक्स करून घ्यायचं। तर असं जाडसर वाटलं तर थोडं पाणी घालायचं त्यामध्ये। पण आता हे पीठ हे बघा बरोबर असं झालंय। जर वाटलंच आपल्याला पानांना चोळताना तर आपण त्यामध्ये पाणी घालूया। तर आता हे पानांचे देठ अशा पद्धतीने काढायचे, हे बघा। तर हे देठ असा काढायचा, हा देठ वरचा काढून घ्यायचा, मग लाटण्याने असं हे बघा असं फिरून घ्यायचं, म्हणजे ज्या शिरा असतात त्या मोडतात, हे बघा। तर अशा पद्धतीने मी हे देठ काढून घेते सगळ्या पानांचे। तर आता हे देठ सगळे काढून झालेत। आता त्याला आपण
आपण डाळीचं वाटण केलेलं आहे ते लावू. मसाला सारखा लावून घ्यायचा, पूर्ण पानांना पसरवून घ्यायचं हे पीठ. आणि हे आपण डाळीचं घेतो त्यामुळे हे पीठसुद्धा छान होतं. आणि जर बेसन घेतलं तर असं एकदम असं पातळ चिकन असं होतं. म्हणून डाळीच्या याच्याने खूप छान असे होतात. तर आता हे बघा अशा पद्धतीने पानं लावायची. तर अळूवडी सांगितली तर कटकटीचं असं वाटतं, पण खायला मस्त वाटतं. पण थोडी मेहनत करायला लागते, पण छान अशा कुरकुरीत खमंग अशी अळूवडी तयार होते. तर ही बघा अशा पद्धतीने ही, आणि पटकन होते, जास्त काही वेळ लागत नाही तिला. तर हे बघा आता हे असं लावून घ्यायचं. आता हे दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचे सारखे. नंतर साईडने इकडनं असं हे बघा अशा पद्धतीने इकडनं खालून असं फोल्ड करत जायचं. म्हणजे सारखं असं दाबून असं फोल्ड करायचं, रोल करून घ्यायचा सारखा. तर अशा पद्धतीचा मोठा रोल झाला आहे म्हणून मी कापून घेते. तर हे बघा असे करून घ्यायचे. तर दुसरेसुद्धा मी असेच करून घेणार आहे. तर आत्ता चाळणीमध्ये मी कढईमध्ये पाणी ठेवून चाळण ठेवले त्यामध्ये, आणि ते पाणी गरम होऊन द्यायचं, मगच त्यामध्ये अळूवडी ठेवायची. तर आता ती ठेवून दिले मी. आता दुसरी पानं आहेत त्याचंसुद्धा रोल करून घेते. तर ते सुद्धा अशाच पद्धतीने लावून घ्यायचं. पीठ लावताना पूर्ण पानाला असं लावून घ्यायचं सारखं. तर कुठल्याही मेहनतीचं फळ चांगलंच लागतं, चविष्ट लागतं. म्हणून थोडी मेहनत करायला काही हरकत नाही, पण जास्त पण मेहनत नाही ह्यासाठी. तर छान अशी अळूवडी आपली कुरकुरीत अशी अळूवडी तळल्यानंतर अजिबात तिचे पदर असं सुटत नाहीत. तर अशा पद्धतीने ही बघा असं दाबून असं रोल करून घ्यायचा. हे बघा जर पानं अशी बाजूनी असं फोल्ड केली तर छान असं थोडा गुंडाळायला थोडासा त्रास होतो, पण ती व्यवस्थित अशी गुंडाळून घ्यायची. हे बघा तर हा मी रोल केला आहे. हा पण मध्ये कापून घेते, कारण मोठे असे रोल होतात, मग ते ठेवायला आतमध्ये राहत नाहीत भांड्यामध्ये, म्हणून असे छोटे छोटे रोल तयार करून घ्यायचे. आता हे बघा पाणी छान उकळलं आहे, तर आता त्यामध्ये हे ठेवून द्यायचे. तर 10-15 मिनिटे आपल्याला ह्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर आता 15 मिनिटे मी ठेवून दिलेलं होतं. तर त्यानंतर काय करायचं, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. गरमच कापायला घ्यायचे नाहीत. तर गरम जर कापलेत तर अळूवडी मोडली जाते, तुकडे पडतात तिचे. म्हणून थंड झाल्यावर व्यवस्थित अशी ही बघा अशा पद्धतीने कापली जाते. तर वड्यासुद्धा छान अशा गोलाकार अशा पडतात. तर आता हे मी कापून घेते तळण्यासाठी. तर साईडची बाजूशी मी काढून ठेवते. तर बघा छान अशा कापल्या जातात थंड झाल्यानंतर. हळूवार हाताने सुरीने असं कापून घ्यायचं. सुरीला वाटल्यास तेल लावून घ्यायचा. तेल किंवा पाण्यामध्ये अशी बुडवून घ्यायची सुरी. तर या बघा अशा मी कापून घेतले. आता कढईमध्ये तेल चांगलं उकळलं आहे. आता त्यामध्ये ही अळूवडी आपल्याला सोडायची आहे. जर तुम्हाला फ्राय पॅनमध्ये शॅडो फ्राय करायचे असेल तर तुम्ही तसं करू शकता. तर ह्या बघा छान अशा डीप फ्रायसुद्धा अजिबात असे हे पदर सुटत नाहीत त्याचे.
पापुद्रे असे निघतात. नाहीतर तर व्यवस्थित अशाच पद्धतीने जर तुम्ही केलीत तर छान अशी अळूवडी तयार होते. तर पटकन अशी, जास्त काही वेळ लागत नाही. तर करायला कठीण वाटते पण केल्यानंतर तुम्हाला सहज करायला आवडेल. तर ही बघा, अशी कुरकुरीत अशी तळून घ्यायची. अशी पातळ जर कापल्या तर छान अशा पूर्ण आतमध्ये असे कुरकुरीत अशा शिजतात, तळून होतात. जर जाड अशा तुम्ही कापून घेतल्यात तर आतमध्ये मऊ मऊ असं म्हणजे कच्च्याच राहतात. म्हणून अशा पातळच जरा कापून घ्यायच्या, म्हणजे छान अशा कुरकुरीत तळल्या जातात. तर हे बघा, आता हे अशा तळून घ्यायच्या. तर अशा थोड्या थोड्या टाकून तळून घ्यायच्या. आणि जर आपल्याला ठेवायचे असतील तर रोल तसेच ठेवून द्यायचे. आपल्याला 8 दिवससुद्धा, 8-10 दिवस आपण ते फ्रीजमध्ये तसेच राहतात. आपल्याला लागेल तेवढेच आपण कापून ते फ्राय करून आपण खाऊ शकतो. तर 8-10 दिवस पुरेल एवढे आपण करून ठेवायचे. करताना जरा जास्तच करून ठेवायचे, म्हणजेच आपल्याला चांगल्या खाता येतात. तर छान अशी ही अळूवडी तुम्ही पाहू शकता तयार झालेली आहे. तर ही अळूवडीसुद्धा आपल्यासाठी, आरोग्यासाठी चांगली असते. तर ही अळूवडी अशी जर त्याची भाजी केली तर खाजवते. तर त्यासाठी सुद्धा चिंच टाकायची त्यामध्ये. तर छान अशी ही अळूवडी. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.